नमस्कार, मी दीपाली राऊत पुरंदर एक्सप्रेसमध्ये आपले स्वागत करीत आहे. प्रति काळूबाई म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बोबगावच्या पालखी काठीचे प्रस्थान. बोबगाव तालुका पुरंदर येथील काळूबाई देवीला मांढरची प्रति काळूबाई म्हणून ओळखले जाते. भाविक मोठ्या श्रद्धेने या देवीच्या उत्सवाला येत असतात. 11 जानेवारी रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास बोबगाव येथून पालखी काठीचे मांढर देवी येथे होणाऱ्या यात्रेसाठी मोठ्या उत्साहात प्रस्थान ठेवले. 11 जानेवारी रोजी पहाटे मंदिरात देवीला अभिषेक घालण्यात आला. सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास पालखीला फुलांनी सजवण्यात आले. तसेच काठीला नवीन वस्त्र चढवण्यात आली. पुष्पहार अर्पण करून महिलांनी सुरुवातीला काठीचे पूजन केले. त्यानंतर पालखी भैरवनाथ मंदिर येथे आल्यानंतर आरती होऊन नंतर छबिण्याचा कार्यक्रम झाला. त्यानंतर पालखी काठीच्या उपस्थितीत ग्रामस्थांकडून आरती झाली. नंतर मांढरच्या काळूबाईचे चांगभलेच्या जयघोषात पालखी काठीचे मांढर येथे होणाऱ्या यात्रेत प्रस्थान ठेवले. सोमवारी मांढर येथील मंदिरात रात्री 12 वाजता बोबगावची काठी मंदिराला लावली जाते आणि हा बोबगावचा परंपरेने चालत आलेला मान आहे. काठी मंदिराला लावल्यानंतर मंदिरात यात्रेला सुरुवात होते. रविवारी पालखी काठी मांढर येथून बोबगावकडे प्रस्थान ठेवते. 13 जानेवारीला पालखी काठी बोबगावला येते. यावेळी शिवाजी फडतरे, प्रकाश का फडतरे, योगेश फडतरे, निवृत्ती फडतरे, संदीप फडतरे, महेंद्र फडतरे, शहाजी फडतरे, बापूशेठ फडतरे, बाळासाहेब फडतरे, संजयराव जगदाळे, भालचंद्र फडतरे, दत्तात्रय जगदाळे, रामभाऊ जगदाळे, गणेश फडतरे, सुदाम फडतरे, आप्पा पाटील, बबन फडतरे, प्रमोद फडतरे, तुळशीराम फडतरे आदी उपस्थित होते. मिती पौष शुद्ध सोमवार 13 रोजी 11 वाजता पालखी काठी बोबगाव येथे आल्यानंतर दुपारी 1 वाजता पालखी काठीची गावं उत्सवाद्य